दादा आत्ता केलं परत केलं ना तर मी बघणार नाही कुठंच. बाउन्सर क्षेत्र हे 5% लेडीज होत्या, पण त्या तिथंच होत्या जिथं मी पहिले जाऊन उभी राहिले. वॉशरूम पाशी. हा. ओ, त्याला अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या जनरली पुरुष बाउन्सर करू शकत नाही पण लेडी बाउन्सर करू शकते? खरं रणरागिणी उभं करण्याच्या मागचं ध्येय मला तर लंडन मधनं फिरूनच मिळालं. तिथं मी अशी अर्धांड लेडी बाउन्सर बघितली होती. तुम्ही तुमच्या अशा कार्यक्रमात कधी हाणामारी, दंगा, धोपे असे झाले आणि तुम्ही त्याला हँडल केलं का तुमच्या टीमनं? समोरच्याशी चांगला संवाद करता आला पाहिजे आणि बोलण्याची सभ्यता सर्वात महत्वाची. बाउन्सर हे नाही चालत. आपण जेव्हा असे कपडे घालून गर्दीमध्ये घुसतो तेव्हा आपल्याला सुद्धा, आपण स्त्रीच असतो, आपल्याला सुद्धा अशा अनेक अनुभवांना सामोरं जावं लागत असणारच आहे. अगदी अगदी अगदी. ते काय असतं, तुम्ही कसं टॅकल करता? सर्वात महत्त्वाचं जी कमकुवत वाटतं ना त्यांची बाउन्सर व्हायला मी मदत करते. कारण की मी 118 मनोरुग्ण महिला उचललेत पूर्ण महाराष्ट्रातनं. प्रत्येक एक सेपरेट लेडीज कमवते, पण जी ग्रुप करून उभं राहिली तिथं लाखोनी कमवते. हो हो हो, लाखोनी. वा.